नमस्कार, माझे नाव स्वरामल राजमाने. माझ्या शाळेचे नाव आदर्श प्राथमिक विद्यालय कामेरी. मी इयत्ता 4मध्ये शिकत असताना माझ्या विषयाचे नाव आहे. मी शेतकरी बोलत आहे. माझा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला आहे. ह्या मातीतच माझा जन्म आहे. मातीतच माझं आयुष्य फुलत वाढलं. कधी कधी मातीतच मी सुजून जात. माझं जीवन मातीशी बांधलं गेलं आहे. सकाळच्या कुंद वाऱ्यांची, दुपारच्या उन्हाशी आणि संध्याकाळच्या थकव्याशी माझं नातं आहे. मी रोज सकाळी लवकर उठतो, तेव्हा इतर शहरातले लोक अजून झोपेत असतात. कधी बैलाची थोडी सवय तर कधी ट्रॅक्टरवर बसून मी माझ्या शेताच्या दिशेने निघतो. ज्वारी, भात, गहू, हरभरा, भाजीपाला, सोयाबीन, ऊस हे सगळे पिके मी माझ्या कष्टाच्या घामात शेतात पिकवतो. पण सांगू का, ह्या मातीचं सोनं पिकवताना माझं नशीब मात्र खूपदा साथ देत नाही. पावसावर सगळा अवलंब असतो. कधी तो वेळेवर येत नाही तर कधी कळतो की सगळं वाहूनच नेतो. खत, बियाणं, औषधं यांची किंमत वाढते, पण माझ्या पिकाला मात्र योग्य किंमत दिली जात नाही. कर्जाचं ओझं खांद्यावर असतं, पण शेतात उगवलेल्या धान्याच्या खऱ्या अर्थानं मी मालक नसतो. एखाद्या वर्षी निसर्ग साथ देतो, पण सरकार साथ सोडतो. एखाद्या वर्षी दोघंही पाठ फिरवतात. मग मी जगायचं कसं? मी अन्नदाता आहे. तुमच्या ताटातील प्रत्येक घास माझ्या श्वासातच उगवून पावतो. मी न थकता न थांबता मातीशी एकनिष्ठ राहतो, कारण माझ्या श्वासातच मातीचं सौंदर्य आहे. जाता जाता एवढंच बोलून जाते,